आज ना व्हिडिओच्या सुरुवातीला मला आर डी बर्मनच्या गाण्यामधल्या त्या ओळीत ना देखो देखो वो आ गया, देखो वो आ गया, ते सोडून थोडंसं मॉडिफाय करून मला असं वाटतं की देखो वो वापस आ गई, वो वापस आ गई. कोणाबद्दल बोलते मी? कळेल म्युझिकच्या पलीकडे कळेल. हाय, मी अधीश. फूड कुटुंबाच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे म्हणत होतो ना, देखो देखो वो आ गई, देखो वो आ गई, येस देखो वो फिर एक बार आ गई. फूड कुटुंबाची व्हायरल क्वीन म्हणजेच आमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण पल्लवी इज बॅक इन किचन. व्हायरल क्वीन याच्याकरता म्हणतोय कारण मागच्या वेळी पल्लवीने ज्या 2 डिशेस दाखवल्या होत्या, बापरे आता त्याचं नाव घ्यायचं म्हणजे मला कठीण असतं. रेड पेपर काय नाव आहे? रेड बेल पेपर क्रीमी व्हेजिटेबल्स विथ हर्ब राईस. हा, त्याची लिंक इथे देतो. आणि दुसरी डिश कोणती होती? पनीर मूस. पनीर मूस, त्याची लिंक इथे देतो. नाव छोटंच आहे त्याचं. या दोन्ही गोष्टी खूप व्हायरल झाल्या. तुम्ही खूप लोकांनी आम्हाला तिचे स्क्रीनशॉट पाठवले. अगदी गोवा म्हणू नका, कोलकाता म्हणू नका, पण तिचं म्हणजे बरं तसं बघायला गेलं ना तर तिची डिश खूप कॉम्प्लिकेटेड होती बरं का. तशी की बरेच तशी कॉम्प्लिकेटेड नाही, पण त्याला खूप लेयर्स होते, खूप जास्त गोष्टी होत्या त्याच्यात, खूप जास्त गोष्टी होत्या त्याच्या. तरी सुद्धा तुम्ही ती केलीत. डाएटवाली जी पनीर मूसची रेसिपी होती ती सुद्धा सगळ्यांना आवडली. ॲट द सेम टाइम तुमच्यापैकी काही लोकांचे सजेशन आणि इम्प्रूव्हमेंट सुद्धा आल्या की ते तुम्ही सगळं मिक्सरमध्ये घालून वगैरे दाखवायला पाहिजे होतं. पण त्या सगळ्या गोष्टींची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि आज ते आम्ही सगळं इम्प्लिमेंट देखील करणार आहोत. सो पल्ले, आज आपण काय करणार आहोत? आज आपण करणार आहे आदेश वेगन पास्ता. वेगानं करूयात. मला केव्हापासून हा जोक मारायचा होता पण मी तो राखून ठेवला होता. वेगन पास्ता. वेगन पास्ता म्हणजे वेगन पास्ता म्हणजे जनरली वेगन ही टर्म तेव्हा वापरतात जेव्हा आपण दूध, दही किंवा दुधाचे कोणतेही पदार्थ खात नाही. ओके, सो आपल्याला आज आपण पास्ता म्हटलं की आपल्याला नेहमी असतं की व्हाईट क्रीम, ठीक आहे, क्रीम सॉस पास्ता म्हणजे व्हाईट क्रीम पास्ता. तर तो बनतो दुधाचा. ओके, आज आपण दूध वापरणार आहे पण आपण आज कोकोनट मिल्क वापरणार, म्हणून आपण त्याला वेगन पास्ता म्हणतो. ओके, सो पहिल्यांदा इन्ग्रेडियंट बघूया पटकन. चालेल. ओके, काय काय लागणार आहे आपल्याला? ओके, त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पास्ता. हा कोणता पास्ता आहे? हा ज्वारीचा पास्ता आहे. ऍक्च्युली आता वेगन बनवतोय तर त्याला थोडा अजून आपण डाएटचं बनवू शकतो ना. कसं तिला पकडलं नाही मी. ऍक्च्युली मला तिला विचारायचं होतं की हा कुठला पेने बिने काय म्हणतात तो पास्ता आहे, पण मॅडमनी उघल दिया सच. हा, तर ज्वारीचा पास्ता, एक मीडियम साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे, कॉर्न, ठीक आहे, तर कॉर्न तुम्ही उकळून घ्या नाही तर नुसते घ्या जसं तुम्हाला आवडतं. बटर. आता ही आहे ना, ही ओट्सची पावडर घेतली आहे. आता आपल्याला सगळं डाएटचंच बनवायचं आहे. सो जनरली काय होतं आदेश की क्रीम सॉस ना घट्ट बनवायला मैदा वापरतात. बरोबर. सो मी मैद्याच्या ऐवजी ओट्सची पावडर वापरली आहे. ओके, त्याच्यानंतर लसूण मिरचीचा ठेचा, पेरी पेरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि कोकोनट मिल्क. सो आज सुद्धा मॅडम फुल तामझाम घेऊन आलेल्या आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? आपण आधी ना पाणी उकळवायला ठेवलंय मी. याच्यामध्ये थोडं मीठ आणि साधारण 1-2 टेबलस्पून तेल घालूया आणि त्याच्यामध्ये आपण पास्ता उकळवून मस्त शिजवून घेऊया. ओके, पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला उकळी आली ना की मगच पास्ता टाका, कारण काय होतं माहितीये, नाही तर त्याचं नंतर असा खूप मऊ होतो तो आणि आपल्याला तसा खायला मज्जा येणार नाहीये. ओके, सो छान उकळी आली आहे पाण्याला, तर आपण पास्ता घालून घेऊ याच्यामध्ये. डू द नीडफुल. परत तू हे होतेस, इन्सिक्युअर होतेस की मी तुझ्या वाटणीचं काम घेतलं नाही. वा 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 वा, छानपैकी आपला पास्ता पडलेला आहे. आणि ह्याला आता ढवळत राहायचंय. आता जनरली जेव्हा तुम्ही मॅक्रोनी पास्ता किंवा पेने पास्ता, आपण नॉर्मल वाला जो मैद्याचा पास्ता करतो ना, तर जशी त्याची प्रोसेस आहे ना शिजायची, तशीच ह्याची आहे. काहीही वेगळं नाहीये. ज्वारीचा पास्ता आहे म्हणून काही वेगळं असं काहीही नाही. आणि जसा हा ज्वारीचा आहे ना तसा नाचणीचा सुद्धा मिळतो. अच्छा. सो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे आता जर तुम्ही हा बनवला तर तुम्ही नाचणीचा वापरू शकता, कारण नाचणी ही थंड असते. सो तुम्ही तो नक्कीच वापरू शकता. आणि आपण आता आधी ह्याला हलवायचंय कारण हे चिकटू शकतात एकमेकाला. सो एक 10 मिनिटं लागतात आणि हे व्हायला. ठीक आहे. सो 10 मिनिटं काय तुम्ही आमचे चेहरे बघू नका. तुम्ही एक काम करा, तोपर्यंत तुम्ही आमचं हे जे किचन आहे जे छानपैकी नटलंय ते म्हणजे पॉटरी डेनच्या सिरामिक भांडणी जी वापरायला जेवढी दणकट आहेत तेवढी दिसायला देखील सुंदर आहेत, त्याची पटकन एक किचन टूर घ्या.
सो तुम्ही आमच्या किचनची शाळा टूर घेतलेली आहे, तुम्हाला इच्छा सुद्धा झाली आहे मनामध्ये की यार मला ही पॉट्रीडेनची भांडी घ्यायची आहेत, तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि नक्की ही भांडी घ्या. आणि मला काय वाटतं पल्ले, हा पास्ता जोपर्यंत उकळतोय 10 मिनिटं तरी लागतील त्याला, राईट, तोपर्यंत मग आपण इकडं मग क्रीम तयार करून घेऊया. अगदीच घेऊ शकतो. सो एक काम कर, तू आता इकडे शिफ्ट हो, चालेल. कारण हे जे अवघड काम आहे, अतिशय अवघड काम आहे की बाबा तो पास्ता सारखा असं ढवळत राहायचं, ते अवघड काम मी करतो. बाकी क्रीम बीम बनवायचं जे सोपं काम आहे ते तू कर. सोपं काम ते मी करते नाही का. कर. ठीक आहे. तर आता क्रीम बनवण्यासाठी आपण जसं क्रीम म्हणलं की आधी त्याच्यामध्ये बटर हा इन्ग्रेडियंट आलाच, बरोबर. ठीक आहे. पण प्रत्येक वेळेला बटर वापरायची गरज आहे असं नाहीये. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर वापरा, कारण की तेलाने ना एक अजून वेगळा चमचमीतपणा येतो छान. सो तेल तुम्ही वापरू शकता आणि जेव्हा पास्ता तयार व्हायला येईल ना त्यावेळेला तुम्ही बटर घालू शकता. सो तुम्ही हे पण करू शकता. मला बटर आवडतं म्हणून मी घालते. आणि ही मुलगी बटर खाते, जी स्वतः जिम ट्रेनर आहे, तरी सुद्धा ती बटर खाते. कधीतरी एकदा खायला पाहिजे, कारण ते फॅट्स, इसेन्शियल फॅट्स सुद्धा गरजेचे आहेत. इसेन्शियल फॅट्स तर आहेत. आता कुठले 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 सॉरी नाही परत हा इसेन्शियल. ठीक आहे. इसेन्शियल फॅट्स तर इम्पॉर्टंट आहेतच, पण तेलात पण ट्राय करून बघा, छान लागतो. पण मला बटर मध्ये आवडतो. आता बटर चांगलं मेल्ट झालंय, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता ओट्सची पावडर घालून घेऊया. पहिले ओट्सची पावडर घालायची. हो, ओट्सची पावडर घालू. ठीक आहे. हा बरोबर. आपण रेग्युलर पास्ता करताना पहिले मैदा घालून तो छान शिजवून घ्यायचा. मग ह्याला पण आपण जरा छान शिजवून घेऊया आणि करूया. ओके. सो पल्लवी मला सांग, हा, मागच्या वेळेला जेव्हा तू 2 छान एवढ्या रेसिपी करून गेलीस, आपण आपल्या ग्रुपमध्ये तर सरप्राईज ठेवलं होतंच, कोणालाही सांगितलं नव्हतं. आम्हाला दोघांना इतकं कठीण गेलं ते सांगणं. पण जसं आमचे फ्रेंड्स खूप खुश झाले, तसं तुझ्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये काय रिएक्शन होतं? माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना एक तर खूप आवडलं. माझ्या ना ऍक्च्युली फॅमिलीमध्ये मी खूप फेमस आहे आदेश. मला गोड बिलकुल आवडत नाही आणि मला तिखट, म्हणजे ऍक्च्युली तिखट हा एकदम मला खूप आवडतं. सो त्यांना ती रेसिपी बघून सगळ्यात आधी मनात हेच आलं की हे नक्की तू तिखट बनवलं, कारण पल्लवी बनवणार म्हणजे लाल कलर, सो तो आलाच होता आणि आपल्या रेसिपीला. पण जेव्हा त्यांनी ना आधीच ती व्हिडिओ फॉलो करून जेव्हा घरी बनवून पाहिली ना, तेव्हा ते म्हणले की अच्छा, म्हणजे तू या रेसिपीज तिकडे जाऊन दाखवणार आणि आम्ही आल्यावर आम्हाला देणार नाही. सो ते आता एक झालंय माझ्या डोक्यावर की ते सगळे आल्यावर ते करायला लागणार आहे मला. किती छान, खूप छान. पण सगळ्यांना खूप आवडला व्हिडिओ. व्हेरी गुड आय एम सो हॅपी. आता ना हे ऍक्च्युली ना कधी कधी जेव्हा तुम्ही मैदा घालाल तेव्हा थोडंसं आपण जे विस्कर वापरतो, कारण लम्स नाही व्हायला पाहिजे म्हणून. आता ह्याच्यामध्ये लम्स झालेले नाहीयेत. सो आपण हे सुरुवात करूया दुसरी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना काही वेगळे इन्ग्रेडियंट्स, जसं की आपण मी मगाशी म्हटलं कांदा, ठीक आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा मिक्स करून घेऊया. बरं, एकीकडे हा पास्ता बघत राहा. मला अंदाज तू एक काम करशील, तो पास्ता आहे ना एकदा मध्येच असं जस्ट तुझ्या म्हणजे असं चमच्याने प्रेस करून बघ, आपल्याला एक कळतं ना की शिजलाय. तर तो असा पटकन तुटला तर असं समजायचं की हा पास्ता शिजलाय. आता कांदा मी घातला, त्याच्यानंतर कॉर्न घातले. ओके. आता हे थोडंसं ढवळून घेऊया. पण हा खरंच विश्वास बसत नाही ग की हा ज्वारीचा पास्ता आहे. म्हणजे दिसताना ऍक्च्युअली लिटरली आपला ऍक्च्युअल पास्ता, म्हणजे आपल्याला हे जे वाटतं ना की ही गोष्ट एखाद्या गोष्टीशिवाय होऊच शकत नाही, असं काहीच नाही खरं तर. म्हणजे काय आपण म्हणतो ना, काय म्हणतो रे ते आदिश, की शोधा म्हणजे सापडेल किंवा मार्ग सापडतात, असं काहीतरी म्हणतात बघ. गरज ही शोधांची जननी असते. करेक्ट. सो मला इथं कॅमेराला दाखवायचं की हा पास्ता तर बऱ्यापैकी शिजलाय. हे बघ, हे बघ बाई, हे बघ, हे बघ. परफेक्ट ना. आता बंद करू हे. हो. आता हा पास्ता बंद करायचा आणि पाण्यातून लगेच काढून घ्यायचा, म्हणजे चाळणीत टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गार पाणी ओतायचं. गार पाणी ह्या करता ओतायचं की तो चिकटत नाही एकमेकाला. जरी आपण ह्याच्यात तेल घातलेलं असलं तरी तो चिकटला नाही पाहिजे, म्हणून त्याच्यावर गार पाणी टाकायचं. सो एक काम करतो आम्ही, थोडासा हा कांदा परतून घेतो, तोपर्यंत ह्याच्यातलं सुद्धा पाणी काढून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो दुसरा लुक. सो आम्ही पास्ता छान, आता तो गरम होता तो स्ट्रेन करून घेतला आणि इमिजिएटली गार पाणी घातल्यामुळे ना बघ ना अजिबात चिकटत नाहीये, तो लगेच असा मोकळा झालेला आहे. वा, थँक्यू पल्लवी फॉर द टिप ऑफ द डे. चला ओके. सो आता हे बघ, कांदा आणि कॉर्न आपण घालून घेतले. म्हणजे विसरला असाल तर परत एकदा सांगते, आधी बटर घातलं, मग ओट्सची पावडर घातली, मग कांदा आणि कॉर्न. ओके, ठीक आहे. आता आपण लसूण मिरचीची पेस्ट घालूया ह्याच्यामध्ये. फक्त लसूण आणि मिरची, लसूण आणि मिरची वाटलेलं आहे. थोडं फ्रेश वाटलं तर जास्ती छान लागेल, म्हणजे ठीक आहे. थोडंसं घाल आणि तिखट ना तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करा, कारण आता जसं कोकोनट मिल्क आहे ना म्हटल्यावर हा पदार्थ असा
थाईमध्ये पण मोडू शकतो बरं का. सो थाई फूड नेहमी असतं थोडं स्पायसी, सो थोडंसं स्पायसी चालतं. एकदा हे मिक्स केलं पण थोडंसं अजून घालू शकतेस तू, कारण काय एनआयसी ते कोकोनट मिल्क घातल्यानंतर ते थोडेसे त्याचे फ्लेवर टोन डाऊन होतीलच ना. हो हो हो, मी घालणारच आहे ते थोड्या वेळाने. एक आपण ना साधे आपले सगळे मसाले, कारण हे बघ चिली फ्लेक्स पण जे मी वापरते आपण अंदाज घेऊन घालूया. ते तिखट असतात आणि पेरी पेरी मसाला पण तिखट आहे. सो पल्लवीचा पदार्थ मला एक कळलेलं आहे, पेरी पेरी मसाल्याशिवाय पूर्ण होऊ मला शकत खूप आवडतो, खरं सांगते मी. मला भयंकर आवडतो पेरी पेरी मसाला, खूप छान लागतो कारण मागच्या वेळी सगळ्यामध्ये. सुद्धा आपण त्याची छान टेस्ट आली बरं का. आपण ते रेड बेल पेपर, आता मी अजिबात सांगणार नाही, आता हे सगळं हा बोलणार आहे. हा तर ते रेड बेल पेपर वाली जी डिश होती त्याच्यामध्ये पण आपण तो पेरी पेरी मसाला घातला होता, Yes. तरी छान चव आली होती. हो, बरं आता तुझं आवडतं काम, कोकोनट मिल्क आदेशचं आवडतं. घालायचं? Yes. Yes! आदेशचं आवडतं काम करायचं मला असं आपल्याला वाटलं आता. की पहिले तू बाकीचे मसाले घाल. नाही, कोकोनट मिल्क घालायचं, ते थोडंसं थिक होत आलं ना, म्हणजे थोडंसं आपल्याला दिसलं की क्रीमी होत आहे, त्याच्यावर यार आत्ताच्या काळात जर प्रभाचित्र असतं तर त्यांनी माझाच घेतला असतं ना, की नाही लोगो असा हे दूध होतं. ओके ओके, छान मस्त दूध घालायचंय, कोकोनट मिल्क. सो ज्यांना मिल्क सॉस पास्ता आवडत नाही त्याच्यासाठी हा खरंच पर्वणी आहे ही. छान असते, छान लागते पण, करून बघा. नाईस. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. आणि पेरी पेरी मसाल्याचा आदेश अजून एक सांगू, तुम्ही म्हणजे आता मी जनरली मी स्वतःच मीठ खूप कमी खाते, तर पेरी पेरी मसाला असल्यावर ना मीठ रादर नसलं तरी चालतं, जास्त हो त्याच्यात एक काहीतरी इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे छान ती मिठाची चव, म्हणजे काही असं वाटत नाही की कमी आहे बाबा, असं नाही. तुम्हाला माहिती असेल की तो कोणता इन्ग्रेडियंट आहे की जो पेरी पेरी मसाल्यामध्ये जातो, जो मिठाला सबस्टिट्यूट आहे. तुझ्यामुळे मी माझं ना फंबल व्हायला लागलेत पल्लवी. रेड बेल पेपर वाल्या भाज्या करतात. ओ माय गॉड, काय तर ते प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा की असं तो काय आयटम आहे. ओके, बरं आता हे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ना हे सगळे बाकीचे जे मसाले मी मगाशी दाखवले होते ते आपण घालून घेऊया. सगळ्यात आधी माझा फेवरेट पेरी पेरी मसाला, ठीक आहे, तो तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. मी आता इथे माझ्या हिशोबाने मला थोडं स्पायसी पाहिजे म्हणून घालणार आहे. ओके, आता जात आहे ओरिगॅनो. ठीक आहे, कलर बघ किती छान कलर येईल आता त्याला, कारण हे सगळं मस्त दिसतं. चिली फ्लेक्स घातले. नाईस. ओके, मिक्स्ड हर्ब्स. अच्छा, परत मिक्स अप वेगळी घेतलं. हो, मिक्स्ड हर्ब्स, कारण ना ओरिगॅनोची टेस्ट खूप वेगळी असते आणि मिक्स्ड हर्ब्सची असते वेगळी. ओके, आणि ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर फ्रेशली बनवलेलं, म्हणजे तुमच्याकडे जर काळी मिरी असतील ना तर त्याला छान मस्त तयार करून घ्या. फ्रेश बेल पेपरची पावडर, ब्लॅक बेल पेपर. पण मग आता आपण मीठ घालणार आहोत की नाही? येस, घालायचंय, पण आपण मीठ तेव्हा घालायचं जेव्हा आपण पास्ता ऍड करू, त्यावेळेला आपण मीठ घालूया, म्हणजे मग आपल्याला सगळीच टेस्ट व्यवस्थित कळेल. क्या बात आहे, क्या बात. पण पल्ले मला एक सांग की जसं आता मागच्या वेळी कशी ती रेड बेल पेपर वाली जी डिश होती ती तुझी तू शोधली होती, परमिटेशन कॉम्बिनेशन करून, कधी हिरवी ढोबळी मिरची वापरली, कधी येल्लो, तसं ह्या डिशची काय हिस्ट्री आहे? ह्याच्यामध्ये ना आधी मी कोकोनट मिल्क ऐवजी ना आल्मंड मिल्क वापरलं होतं, पण आल्मंड मिल्क जेव्हा वापरलं ना ते खूप जास्त हेवी झालं, म्हणजे तो अक्षरशः एवढूशी वाटी मी खायला घेतली होती पण ते माझ्याने खाल्लं जात नव्हतं. आणि दुसरं म्हणजे मी जसं तुला म्हणते की मी फिटनेस ट्रेनर आहे किंवा मला ते कॅलरीजचं फार आहे, सो तेव्हा त्या कॅलरीज जेव्हा मेजर पण केल्या ना त्यावेळेला आल्मंड मिल्क जरा जास्त जात होतं कॅलरीजमध्ये, हेवी होत होतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट मग कोकोनट मिल्क तर केव्हाही चांगलं आहे, कारण कोकोनटचे मिल्क पण ते हलकं असतं आणि लागायला पण जास्ती छान हे लागलं त्याच्यापेक्षा. सो हा एक किस्सा झाला होता. सो त्याच्यामुळे मला हे कळलं की आपण हे घालूच शकतो कोकोनट मिल्क. पण मला तुझ्या सगळ्या डिशेसची ना एक अशी खासियत अशी वाटते की जर आपण आधीपासून व्यवस्थित तयारी करून ठेवली ना तर मग तसा झटपट होणारा आयटम आहे हा, है की नाही? लगेच म्हणजे बघ ना, काय आपण फक्त हार्डली कांदा आणि ते कॉर्न हे करून घेतले, कोकोनट मिल्क घातलं आणि आपल्याला पास्ता घालायचा. आणि दुसरी गोष्ट, हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना जे इथे मसाल्यात मी दाखवलेत ते तुमच्या सगळ्यांच्या घरी आजकाल इझिली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे काहीही अवघड नाहीये हे करण्यासाठी. म्हणजे मी एक टिप देऊन ठेवते, तुमच्याकडे कोणी येणार असेल ना तर त्यांना हा पदार्थ नक्की द्या, काहीतरी वेगळं म्हणून. म्हणजे जनरली सांगू, भिशी वगैरे करताना तुम्ही त्यामध्ये खरंच करण्यासारखा आयटम आहे. म्हणजे एक सजेशन म्हणून सांगेन की हा खूप छान आयटम होतो, तुम्ही तुमच्या भिशीमध्ये पण करा, सगळेजण तुम्हाला विचारतील की काय आहे. मी आणि एक तुम्हाला सांगतो, मला एक छान गोष्ट काय झाली माहिती का, की जेव्हापासून पल्लवी इथं पहिल्यांदा येऊन गेली ना, पल्लवीमध्ये सडनली ना मला कॉन्फिडन्स लेवलवरती खूप
बदल झालेला दिसतोय. म्हणजे मला आठवतंय पहिल्या एपिसोडच्या वेळेला ना पल्लवी इतकी कॉन्शियस होती की कसं करू काय करू, आधी आम्ही कसं बोलू हे बोलू. पण आज ना मला इतकं छान वाटतंय ना की ती आज माझा भार इतका हलका करते ना की इथे आलेल्या गेस्टला बोलकं करणं इज माय ड्युटी. पण आज तीच सगळं इतकं छान सांगते ना की आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. मला आणि याच्याबद्दल एक अजून छान सांगावं असं वाटतं की जसा तुमचा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला ना त्याच्यावरून असं म्हणू शकतो आपण की माझा कॉन्फिडन्स वाढला. बिकॉज खूप छान, आपण जसं तू मगाशी सांगितलंस की बऱ्याच जणांनी काही सजेशन्स दिल्या. म्हणजे असं नसतं प्रत्येक वेळेला की छानच म्हटलं पाहिजे, थोड्या सजेशन्स पण गरजेच्या असतात. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की एक म्हणजे लोक तेवढं ते लक्ष ठेवून बघतात हे आपल्याला जास्त छान वाटतं. कळतं. आता हे बघ, आपलं आता हे सॉस आहे ना, हे उकळलंय. हे का उकळवायचं याचं कारण पण सांगते की हे जरी मसाले सगळे आपण रेडी टू इट ह्याच्यात घालत असलो ना तरी सुद्धा एक फरक आहे की हे मसाले जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा ते जास्त छान लागतात आणि थोडेसे कच्चे असतात. सो ते आता हे चिली फ्लेक्स जर तसंच खाल्लं ना तर ते तोंडात येतं, टचटचीत लागतं. छान असं शिजलं तर त्याची टेस्ट अजून उतरते. सो आता हा पास्ता घालायचा आपण ह्याच्यामध्ये. हा पास्ता अतिशय महत्वाचा आहे, खूप काळजीपूर्वक तो करायला लागतो, जो मी केलेला आहे की मी असं डोळ्यात तेल घालून तो पास्ता चिकटत नाही ना. हे बघा कसं सुटा सुटा, म्हणजे ओ लाईक अ पोल्स. फालतूगिरी केली. येस, आता मी घालतो, डायरेक्ट घालतो. बघ घाल सगळा घाल, सगळा घालू लागेल. हो. मला ना सडनली ना ते ओल्या कोळंब्या असतात बघ, हे बघून एकदम मला कोळंबीचा फील आला यार एकदम. यार तुमच्यापैकी कोणाला छान कोळंबी बनवत असेल, कोळंबीचं लोणचं बनवत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा यार. म्हणजे पल्ली व्हेज आहे त्यामुळे नाही तर आम्ही तिलाच करायला लावलं. हो ना, मी व्हेज आहे त्याच्यामुळे माझ्या फ्रेंड्सना मी जे काही खायला करून घालू शकते ते व्हेज आयटम करू शकते. सो डन आहे मग आपला पास्ता. येस, आपला पास्ता डन आहे. झटपट झाला ना. येस. सो काम करूयात, आपल्या पॉट्रीडेनच्या छान सिरामिक बोलमध्ये तो छान सर्व करूयात आणि सगळ्या आपल्या ऑडियन्सला एक फायनल लुक देऊया. ठीक आहे, चलो. पुन्हा एकदा डाएट फ्रेंडली आणि अतिशय झटपट होणारी अशी ही जी रेसिपी आहे ही पल्लवीची तयार आहे. नाव सांग परत एकदा. वेगन पास्ता इन कोकोनट मिल्क. हां, वेगानं आता मी तो खातो पुन्हा एकदा. सो चला, गणपती बाप्पा मोरया. गरम आहे यार. कसं आहे? पल्ले काय भारी झालाय. Oh my God. तुला तुझं कुकिंग टॅलेंट दाखवलं तर मला माझा अभिनय टॅलेंट नको दाखवायला. बिचार आमचा मोहित लगेच पाणी बिणी यायला सर की काय झालं सरांना. अतिशय उत्तम झालेला आहे. काय झालं, मागच्या वेळी मी चमचा आपटला होता ना, मग आमच्या सगळ्या पोरांना त्रास झाला होता त्यामुळे मी चमचा नाही आपटला. यावेळेला म्हटलं जर आपण ऍक्टिंग स्किल्स धक्का देऊयात. सो अशा रीतीने आपली दुसरी डाएटची रेसिपी सुद्धा अतिशय सुंदर, म्हणजे जेन्युइनली ती माझी मैत्रीण आहे म्हणून नाही सांगत आहे, पण खरंच अतिशय झटपट आणि अतिशय सुंदर. आणि सगळ्यात मस्त म्हणजे तू काय म्हणलीस ना की तो ज्वारीचा पास्ता हे कळतही नाही. म्हणजे तू जर सांगितलं नसतंस ना तर मला कळलंही नसतं तो ज्वारीचा पास्ता आहे म्हणून. आणि मस्त आता आम्ही जस्ट बोलता बोलता हे केलं की ज्याच्यामध्ये अजून कितीही तुम्हाला हव्या तशा भाज्या आपण घालू शकतो ना. भाज्या पण तुम्ही घालू शकता. आणि अजून एक सजेशन म्हणजे मुलांना तुम्ही द्याल ना, हे म्हणजे असा एक पॉइंट असतो नेहमी, तर मुलांना चीज आवडतं. सो ह्याच्यामध्ये चीज स्लाइस पण तुम्ही घालू शकता. आणि ड्रेसिंगसाठी अजूनही वर तुम्हाला म्हणजे ड्रायफ्रुट्सही ऍड करू शकता. ड्रायफ्रुट्स चांगले लागतात. बापरे, ड्रायफ्रुट्स खूप छान लागतात. सो ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता आणि चीज ऍड केलं तर मग ते नेक्स्ट लेवलला जातं आणि खरंच खूप छान लागतं. सो अजून पल्लवीकडनं तुम्हाला अजून कोणत्या छान छान डाएटवाले डिश हव्या आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पल्लवी पुन्हा एकदा टाडा टाडा माझ्यासाठी नवीन बघा. जेव्हा जेव्हा तुम्ही फूड कुटुंबाच्या किचनमध्ये याल तुम्ही जाताना रिकाम्या हाताने जाणार नाही. पॉट्रीडेनची छान छान भांडी तुम्हाला देखील मिळणार आहेत. काम तुम्हाला एकच करायचं आहे, खाली हा जो व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती प्लीज तुमच्या ज्या रेसिपीज ह्या आमच्यापर्यंत पोहोचायच्या आहेत. तुमच्याकडचे जर अजून काही फीडबॅक असतील चांगले तर तेही द्यायचे. आणि आता मी पुन्हा एकदा पास्ता खाणार आहे त्यामुळे जायच्या आधी परत एकदा महत्त्वाचा आणि प्रेमाचा सल्ला की खाण्यावरती प्रेम करायचं आणि त्याकरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय फूड कुटुंब या चॅनलला. आता मला वाटलं की पल्लवीला करतोय की. थँक्यू सो मच गाईज. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा. बाय.